अशीच आमची माहिती आहे, त्या तेवढंच बोलायचं होतं मला. अगर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर तुम्हाला मराठी आवडलीच पाहिजे, मी हे सांगतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 बॅनर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रद्रोही जो आहे, चुकीला माफी नाही, असे बॅनर जे आहे ते पाहायला मिळतात. तुलसी जोशी पालघर यांचे हे सगळे बॅनर आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यमाच्या रूपामध्ये महाराष्ट्रद्रोही जो आहे तो या ठिकाणी आणलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर चाबकाचं चाबूक जो आहे तो या दोघांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही यम घेऊन आलाय. यम आहे जे महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने बघणार, हे सदावर ते गोरत नाही कोणी पण असो, त्यांना असंच महाराष्ट्रद्रोही म्हणून आम्ही त्यांना बघणार. आणि महाराष्ट्राच्या वर मराठी माणसांवर किंवा कुठल्या अमराठी माणसांवर वाकड्या नजरेने कोणी. ठाकरे ब्रँड काय आहे तो इथे येऊन बघावं. की 2च भाषण होणार आहे. मला माहीत नाही, मी त्या नियोजनाचा भाग नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जे काही होईल ते अप्रतिम होईल. परंतु सुधीर भाऊ असं म्हणतात की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकच पक्ष स्थापन करावा आणि राजकारण करावं म्हणून. सुधीर भाऊंच्या सल्ल्याने राजकारण चालत नाही ना. ठीक, थँक्यू. थँक्यू. गुजरात से आपको ऐसा क्यों किया है? ऐसा जो चल रहा है उसके दिखाने के लिए करना पड़ा मेरे को. क्या क्या दिखा रहे हैं? यही अत्याचार. हे सांगतात की जे महाराष्ट्राचं पाणीपत झालेलं आहे ते आमच्या गुजरातचं पहिले झालेलं आहे. आणि ते हे स्वतः गुजरातचे राज्यसभेच्या भूमिकेमध्ये आले. यांच्या तोंडून काय बोलतात. तुम्ही गुजरातचे? हो, मी गुजरातचा आहे. हिंदीमध्ये बोलणार आहे. हो, अरे मैं गुजरातचा आहे. तो मी राज ठाकरे साहब यांचा बहुत बड़ा फैन हूँ मैं उनका. और मैं तो ये उनके कुछ लोग जो है वो बोल रहे हैं कि हम मराठी बोलेंगे. कुछ लोग बोलना पड़ेगा, क्यों नहीं बोलेंगे. महाराष्ट्र में रहते हो, अगर बोलना नहीं आता तो सीख लो या फिर वो मराठी की सम्मान करो. कब से आप मुंबई में? मेरा तो मतलब 50 साल हो गया. क्या करते हैं आप? मैं कढ़ाई का काम करता हूँ. अब ये यम बन के आए. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.